नमस्कार, तुमचं स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मस्त चमचमीत झणझणीत तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आवडीची मिसळ बनवणार आहोत। बघू शकता अगदी छान तर्रीदार आपली इथे मिसळ तयार होते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करू। इथे मी 200 ग्रॅम मटकी घेतलेली आहे। छान अशी भिजवून त्याला अशा प्रकारे मोड काढून घेतलेले आहेत। बघू शकता आज आपण मटकीची मिसळ बनवणार आहोत। ही सगळी मटकी आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊ। त्यातच आपल्याला एक अर्धा चमचा जिरे ॲड करून घ्यायचे आहे व एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा देखील आपण इथेच ॲड करून घेणार आहोत। हे सगळं आपल्याला 1 मिनिटासाठी छान असं परतून घ्यायचं आहे। त्यातच आपण एक पाव चमचा हळद देखील ॲड करून घेणार आहोत। बघू शकता कांदा छान परतून झाला आहे। त्यातच आपण मटकी ॲड करून घेऊ। ही सगळी मटकी आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं छान अशी तेलावरती परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे मटकी तेलावर परतल्यामुळे आपल्या मिसळला अगदी मस्त टेस्ट येते। त्यातच आपण पाणी सुद्धा ॲड करून घेऊ। पाणी ॲड केल्यानंतर थोडं मीठ देखील आपण इथेच ॲड करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून ही सगळी मटकी आपल्याला एक 5 मिनिटासाठी छान अशी शिजवून घ्यायची आहे। इथे आपली मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण एक मसाला तयार करून घेऊ। बघू शकता इथे मी 1 चमचा जिरे, 2 चमचे सफेद तीळ, 2 चमचे खसखस, अख्खे धने, 2 ते 3 लाल मिरच्या, 7-8 लवंग, 7-8 काळी मिरी व 3 हिरवी वेलची हे सगळे मसाले घेतलेले आहेत। आता हे सगळे मसाले आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायचे आहेत। एक एक करून आपण सगळे मसाले पॅनमध्ये ॲड करून घेऊ। व एक 2 ते 3 मिनिटासाठी सगळे मसाले आपल्याला इथे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। गरम मसाले सुद्धा आपण त्यात ॲड करून घेऊ। अशा प्रकारे आपण हा मिसळ मसाला घरीच तयार करणार आहोत। इथे आपण आज कुठलाही रेडीमेड मिसळ मसाला वापरणार नाही। छान असा आपला इथे मसाला भाजून झालेला आहे। आता हे सगळे मसाले आपण थंड करून घेऊ। त्याच पॅनमध्ये आपण 2 चमचे तेल ॲड करून घेऊ। व त्यातच आपण मीडियम साईजचे इथे 2 कांदे घेतले आहे लांब कापून, ते सुद्धा आपण ह्या तेलावर ॲड करून घेऊ। व एक इंच अद्रकचा तुकडा देखील घेतलेला आहे। हा सगळा कांदा आपल्याला मस्त असा तांबूस रंगावर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आपला फ्राय झालेला आहे। त्यातच आपण इथे थोडेसे खोबऱ्याचे तुकडे ॲड करून घेऊ। खोबरं व कांदा छान असं आपण आता भाजून घेऊ। त्यातच इथे 2 टोमॅटो ॲड करून घेऊ व मूठभर हिरवी कोथिंबीर देखील ॲड करून घेतली आहे। हे सगळं आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत छान असा हा मसाला शिजवून घेऊ।
बघू शकता मसाला इथे छान आपला परतला गेला आहे। हा देखील मसाला आपण पूर्णपणे थंड करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे गरम मसाले आपण थंड करून घेतलेले आहेत, त्याची छान अशी पावडर तयार करून घेणार आहोत। बघू शकता इथे सगळ्या गरम मसाल्यांची आपण पावडर तयार करून घेतली आहे। अगदी मस्त सुगंध दरवळत आहे ह्या सगळ्या मसाल्यांचा। त्यातच आता आपण भाजून घेतलेलं कांदा, खोबरं व टोमॅटो देखील ॲड करून घेऊ व हा सगळा मसाला आपण एकत्रच बारीक करून घेऊ। बघू शकता अशा प्रकारे आपण सगळा मसाला छान असा बारीक करून घेतलेला आहे। कढईमध्ये आपण 2 पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यातच आता सगळं वाटून घेतलेला मसाला आपण ॲड करून घेऊ। हा सगळा मसाला आपल्याला एक 4 ते 5 मिनिटांसाठी छान असा तेलावरती परतून घ्यायचा आहे। बघू शकता मसाला इथे परतून झाला आहे। त्यातच आपण काही मसाले ॲड करून घेऊ। इथे मी 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे, 1 चमचा लाल तिखट व अर्धा चमचा हळद। हे सगळे मसाले ॲड केल्यानंतर परत एक 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघू शकता इथे मसाला छान परतून झाला आहे। त्यातच इथे मी कोथिंबीर ॲड करून घेते। त्यातच आता आपल्याला शिजवून घेतलेली मटकी ॲड करून घ्यायची आहे। बघू शकता अशा प्रकारे ही सगळी मटकी आपण शिजवून घेतलेली आहे। मटकी शिजवताना मटकीचा जास्त गाळ देखील करू नका, अगदी मटकी हातावर दाबता येईल इथपर्यंतच आपल्याला शिजवून घ्यायची आहे। सगळी मटकी ॲड केल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया व त्यातच आपण गरम पाणी ॲड करून घेऊ। पाणी ॲड केल्यानंतर एक 5 मिनिटं छान अशी मटकीला आपण उकळी काढून घेऊया व चवीनुसार मीठही आपण इथे ॲड करून घेऊ। बघू शकता मस्त आपली इथे मटकी तयार होते। बघू शकता 5 मिनिटांनंतर आपली इथे मिसळ तयार झालेली आहे। अगदी मस्त अशी मिसळ आपली इथे तयार होते। चला तर आपण सर्व करून घेऊ। बघू शकता अगदी छान अशी इथे मिसळ आपली तयार झालेली आहे। अगदी घरच्या घरी आपण मिसळ मसाला तयार करून ही मिसळ बनवलेली आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत।